नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूयात एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळेजवळील लळिंग टोल नाक्यावर स्थानिक वाहनांना टोलमाफी मिळावी आणि परिसरातील प्रलंबित नागरिकामे पूर्ण करावीत या प्रमुख मागणीसाठी लळिंग आणि दिवाणमळा येथील ग्रामस्थांनी आज टोल व्यवस्थापनाला अधिकृत निवेदन दिले. गेल्या 16 वर्षांपासून स्थानिक वाहनांना असलेली टोलमाफी नवीन व्यवस्थापनाने रद्द केल्याचा आरोप करत ती पूर्ववत करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. तसेच अपूर्ण सर्व्हिस रस्ता, भूमिगत गटार आणि उड्डाणपुलाखालील बंद पथदिवे यांसारख्या समस्यांमुळे नागरिकांना होणारा त्रास त्वरित दूर करण्याची विनंतीही या निवेदनातून करण्यात आली आहे. या मागण्यांची प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आणि स्थानिकांना असाच नाहक त्रास दिल्यास भविष्यात टोल नाक्यावर रस्ता रोको करत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा स्थानिक वाहनधारक पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी दिला आहे. अन्यायकारक आहे आणि दोन गावामध्ये या संदर्भामध्ये आज एक विनंती होती आमच्या सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने की आम्ही कागदपत्रांसाठी सगळे आरशी वगैरे दिलेले आहेत, तर याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि आमच्या 2026 रोजी लळिंग दिवाणमळा येथील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यांनी लळिंग टोल नाका या ठिकाणी भेट दिली आणि सविस्तर असं निवेदन दिलं की लळिंगचे स्थानिक गाड्या, स्थानिक वाहनं, स्थानिक चारचाकी वाहनं यांना नव्या पद्धतीने टोल लावून ते वारंवार दवाखान्याच्या कामासाठी जातात किंवा इतर कामासाठी जातात, परंतु इथल्या प्रशासनाने वेगळाच नियम काढला आणि आमच्या स्थानिक लोकांना त्रास होतो आहे. या ठिकाणी डिवायडरचं काम अपूर्ण आहे, या ठिकाणी सर्व्हिस रस्त्याचं काम अपूर्ण आहे, या ठिकाणी आमचे पथदिवे बंद आहेत, आम्हाला उड्डाणपुलाची सोय नाही. मग लळिंग गावावर, लळिंगच्या जवळ जर हा टोल आहे तर लळिंग दिवाणमळा गावावर हा अन्याय का, हा प्रश्न घेऊन आज आम्ही इथे उपस्थित होतो. स्थानिक मॅनेजर, प्रशासन यांना आम्ही या संदर्भामध्ये सविस्तर असं निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनातून जर त्यांनी आमचं सहकार्य केलं नाही तर आम्ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू आणि हा टोल नाका लळिंग गावातून हलवू असं सर्वांच्या वतीने मी ग्वाही देतो. आणि यापुढे जर त्यांनी सहकार्य केलं नाही तर नवीन ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याचं काम देखील हे लळिंग दिवाणमळा गावकरी करतील, जुन्नरचे गावकरी करतील असं मी या ठिकाणी आपणाला ग्वाही देतो. आणि सर्वांच्या वतीने आज जे आंदोलन केलं आम्ही त्याला थोड्याफार प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळालेला आहे, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.